सर्वांना गुड मॉर्निंग. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या थर्ड टॉपिकचं आज हे 6वं लेक्चर. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये म्हणजे 5व्या लेक्चरमध्ये आपण एका थिअरीला सुरुवात केली होती आणि त्या थिअरीचं नाव होतं प्रिव्होस्ट्स थिअरी ऑफ हीट एक्सचेंज. या थेअरीमध्ये एकूण 5 पॉस्ट्युलेट्स आहेत आणि त्यानंतर या थेअरीचं एक्सप्लेनेशन आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याची जी 5 पॉस्ट्युलेट्स आहेत ती पाहिली, परंतु वेळेअभावी आपण या थेअरीचं एक्सप्लेनेशन पाहू शकलो नाही. म्हणून आज सुरुवातीलाच आपण या थेअरीची पॉस्ट्युलेट्स परत एकदा पाहणार आहोत आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. हीट एक्सचेंज बाबत ही थिअरी आहे. बॉडी आणि सराउंडिंग यांच्यामध्ये जी हीटची देवाणघेवाण होते, जे हीटचं एक्सचेंज होतं, याच्याबद्दल ही थिअरी आहे. बॉडी हीट सराउंडिंगला देत असते, त्याचवेळी सराउंडिंगकडून हीट एनर्जी घेत पण असते. अर्थात हीटला आपण आत्तापर्यंत रेडियंट एनर्जी हा शब्द वापरला आहे. रेडियंट एनर्जी किंवा यालाच रेडिएशन असंही म्हणतात. तर हीटऐवजी या थिअरीच्या पॉस्ट्युलेट्समध्ये आपण रेडियंट एनर्जी हा शब्द वापरला आहे, हे लक्षात घ्या. तर बॉडी आणि सराउंडिंग यांच्या दरम्यान सतत रेडियंट एनर्जीचं एक्सचेंज चालू असतं. एक्सचेंज म्हणजेच देवाणघेवाण. बॉडी सराउंडिंगला रेडियंट एनर्जी देत असते, त्याचवेळी सराउंडिंगकडून रेडियंट एनर्जी घेत पण असते. मग बॉडी आणि सराउंडिंग यांच्यामध्ये रेडियंट एनर्जीचं जे एक्सचेंज होतं, जी देवाणघेवाण होते, त्याच्या बाबतीत ही थिअरी आहे. आणि या थिअरीमध्ये एकूण 5 पॉस्ट्युलेट्स आहेत. तर पहिलं पॉस्ट्युलेट तेच आहे, ऑल बॉडीज all bodies emit radiant energy to surrounding at all temperatures. At the same time, body absorb radiant energy emitted by surrounding except absolute zero of temperature. परत एकदा बघा, मला वाटत नाही कळलं असेल. Body and this is surrounding. All bodies emit radiant energy at all temperatures to surrounding. At the same time, body absorb radiant energy from surrounding. याचा आशय एकच आहे की बॉडी सराउंडिंगला रेडियंट एनर्जी इमिट करत असते, त्याचवेळी सराउंडिंगकडून रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब पण करत असते. फक्त त्याला एकच अपवाद आहे, बॉडीचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर नसलं पाहिजे. 0 केल्विनला ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं म्हणतात. 0 केल्विन. बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विन नसेल तर बॉडी इमिट रेडियंट एनर्जी ॲट ऑल टेम्परेचर्स. ॲट द सेम टाईम दे ॲब्सॉर्ब रेडियंट एनर्जी फ्रॉम सराउंडिंग एक्सेप्ट ॲब्सोल्यूट 0 ऑफ temperature. So this is first postulate of
Prevost theory. And this postulate is all bodies emit radiant energy at all temperatures. At the same time, they absorb radiant energy emitted by surrounding. फक्त अपवाद कुठला की बॉडीचं टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजेच 0 केल्विन नसलं पाहिजे. बॉडीचं टेम्परेचर जर 0 केल्विन नसेल तर ऑल बॉडीज इमिट radiant energy at all temperatures, and at the same time body absorb radiant energy emitted by surrounding. Second postulate, 1 minute. Okay. Second postulate असं आहे, बॉडीनं पर युनिट टाईममध्ये जी रॅडियंट एनर्जी इमिट केली, बॉडीनं पर युनिट टाईममध्ये जी रॅडियंट एनर्जी इमिट केली ती 3 फॅक्टरवरती अवलंबून असते. एक, नेचर ऑफ इमिटिंग सरफेस, बॉडीचा जो इमिटिंग सरफेस आहे म्हणजेच अर्थातच बाहेरचा सरफेस, नेचर ऑफ इमिटिंग सरफेस याच्यावरती रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम अवलंबून असते. दुसरा फॅक्टर आहे बॉडीचा सरफेस एरिया किंवा सरफेस एरिया ऑफ इमिटिंग सरफेस किंवा एरिया ऑफ इमिटिंग सरफेस याच्यावरती सुद्धा रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम अवलंबून असतं. आणि तिसरा फॅक्टर आहे ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ इमिटिंग सरफेस किंवा टेम्परेचर ऑफ इमिटिंग सरफेस याच्यावरती सुद्धा रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम हे अवलंबून असते. परत एकदा हा मुद्दा समजून घ्या. बॉडी अँड दिस इज रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम. This radiant energy emitted per unit time depends on 3 factors. One is nature of emitting surface, 2 is area of emitting surface, and third is temperature of emitting surface. So this is second postulate. Amount of radiant energy emitted per unit time म्हणजेच रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन 3 फॅक्टर्स. वन इज नेचर ऑफ इमिटिंग सरफेस, सेकंड इज एरिया ऑफ इमिटिंग सरफेस, अँड थर्ड इज टेम्परेचर ऑफ इमिटिंग सरफेस. याच्यानंतर तिसरं पॉस्ट्युलेट आहे, एखादी हॉट बॉडी असेल, हॉट, उदाहरणार्थ हॉट कप ऑफ टी, गरम गरम चहाचा कप, ही हॉट बॉडी आहे. आणि आईस्क्रीम ही कोल्ड बॉडी आहे. हॉट कप ऑफ टी ही हॉट बॉडी, तर आईस्क्रीम ही कोल्ड बॉडी. हॉट बॉडीनं पर युनिट टाईममध्ये जी रॅडियंट एनर्जी इमिट केली ती कोल्ड बॉडीनं इमिट केलेल्या रॅडियंट एनर्जीपेक्षा जास्त असते. किंवा अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हॉट बॉडी पर युनिट टाईममध्ये जास्त रॅडियंट एनर्जी इमिट करते. हॉट बॉडी पर युनिट टाईममध्ये जास्त रॅडियंट एनर्जी इमिट करते. या उलट कोल्ड बॉडी युनिट टाईममध्ये कमी रॅडियंट एनर्जी इमिट करते. आणि हाच तिसऱ्या पॉस्ट्युलेटचा आशय आहे. आणि तिसरं पॉस्ट्युलेट आहे रॅडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम बाय हॉटर बॉडी इज ग्रेटर दॅन radiant energy emitted per unit time by colder body. Now fourth postulate. फोर्थ postulateचा आशय असा आहे
की लाईट कलरची बॉडी असेल तर लाईट कलरच्या बॉडीवरती जी व्हिजिबल रेडिएशन इन्सिडेंट होतात त्या इन्सिडेंट होणाऱ्यापैकी बरीचशी रेडिएशन्स ही रिफ्लेक्ट होतात. लाईट कलरची बॉडी, सर्वात लाईट कलरची बॉडी कुठली असेल तर व्हाईट कलरची बॉडी. व्हाईट कलरची बॉडी ही जास्त रिफ्लेक्ट करते रेडिएशन्स. फिजिबल रेडिएशन्स जास्त प्रमाणात रिफ्लेक्ट करते व्हाईट कलरची बॉडी. आता फिजिबल रेडिएशन्स म्हणजे कुठली तर आपण जो सूर्यप्रकाश पाहतो, सूर्याचं ऊन पाहतो आपण, ती व्हिजिबल रेडिएशन्स आहेत. ही व्हिजिबल रेडिएशन्स जर एखाद्या व्हाईट कलर बॉडीवरती किंवा लाईट कलर असणाऱ्या बॉडीवरती जर इन्सिडेंट झाली तर त्याचं मोठ्या प्रमाणात रिफ्लेक्शन होतं. हा चौथ्या पॉस्ट्युलेटचा आशय आहे. लाईट कलर्ड बॉडी रिफ्लेक्ट्स, लाईट कलर्ड बॉडी रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ फिजिबल रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट. फिजिबल रेडिएशन्स कोणती तर सनलाईट ही विजिबल रेडिएशन आहे. मग सनलाईट लाईट कलर्ड बॉडीवरती ज्यावेळेला इन्सिडेंट होते त्यावेळेला तिचं मोस्टली काय होतं रिफ्लेक्शन होतं. लाईट कलर्ड बॉडी रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट. आणि याच्या उलट पाचवं पॉस्ट्युलेट आहे, पाचवं आणि शेवटचं पॉस्ट्युलेट. लाईट कलर्ड बॉडीच्या ऐवजी जर डार्क कलरची बॉडी असेल तर डार्क कलरची बॉडी मोस्टली ॲब्सॉर्प्शन करते. जी व्हिजिबल रेडिएशन्स डार्क कलर्ड बॉडीवरती इन्सिडेंट होतात त्या व्हिजिबल रेडिएशनचं मोस्टली ॲब्सॉर्प्शन होतं, रिफ्लेक्शन होत नाही. असं शेवटचं आणि पाचवं पॉस्ट्युलेट. डार्क कलर्ड बॉडी ॲब्सॉर्ब्स मोस्ट ऑफ व्हिजिबल रेडिएशन्स इन्सिडेंट ऑन इट. आणि मग आपण जे म्हणतो की नाही उन्हाळ्यात व्हाईट कलरचे कपडे वापरावेत, लाईट कलरचे कपडे वापरावेत उन्हाळ्यामध्ये. असं का तर मोस्टली त्याचं रिफ्लेक्शन व्हावं आणि आपलं कडक उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून उन्हाळ्यात लाईट कलरचे कपडे, शक्यतो व्हाईट कलरचे कपडे वापरावेत. कारण व्हाईट कलरचे कपडे मोस्टली रिफ्लेक्शन्स करतात. या उलट थंडीचे दिवस असतील तर डार्क कलरचे कपडे वापरावेत, ब्लॅक कलरचे कपडे वापरावेत. कारण ब्लॅक कलर मोस्टली ॲब्सॉर्प्शन करतो. आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये ऊब आवश्यक असते आणि जर ऊब हवी असेल तर रेडिएशन ॲब्सॉर्ब केली पाहिजेत. आणि रेडिएशन ॲब्सॉर्ब करण्यासाठी डार्क कलरचे कपडे वापरले पाहिजेत. या दोन कारणांमुळं आपण उन्हाळ्यात लाईट कलरचे कपडे तर थंडीच्या दिवसात डार्क कलरचे कपडे वापरतो. तर ही अशी एकूण 5 पॉस्ट्युलेट्स आहेत. परत एकदा आपण रिवाईज करू. ऑल बॉडीज इमिट ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब रेडियंट एनर्जी फ्रॉम सराउंडिंग, असं थोडक्यात म्हणता येईल. ऑल बॉडीज इमिट ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब रेडियंट एनर्जी इमिटेड बाय सराउंडिंग at all temperatures except absolute zero temperature. This is first postulate. युनिट टाईममध्ये इमिट केलेली रेडियंट एनर्जी 3 फॅक्टरवरती अवलंबून असते. नेचर, एरिया अँड टेम्परेचर. रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम डिपेंड्स ऑन 3 factors. One is nature, second is area, and third is temperature. Then third postulate, hotter body
emit more radiant energy per unit time than colder body, असं थोडक्यात म्हणता येईल. Radiant energy emitted per unit time by hotter body is greater than radiant energy emitted per unit time by colder body. Light colored body reflects, while dark colored body absorbs most of visible radiations incident on them. So these are the 5 postulates of Prevost theory. आता हे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिली होती. फक्त एक्सप्लेनेशन राहिलं होतं आणि यानंतर आपण ते एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. आता एक्सप्लेनेशनसाठी एक बॉडी सराउंडिंगमध्ये आहे असं ॲश्युम करायचं. सो कन्सिडर ए बॉडी प्लेस्ड इन ए सराउंडिंग. एक बॉडी सराउंडिंगमध्ये ठेवली आहे असं कन्सिडर करायचं आणि असं ॲश्युम करायचं की बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा कमी आहे. उदाहरणार्थ आईस्क्रीम किंवा आईस. आईसचं टेम्परेचर सराउंडिंगपेक्षा कसं असतं, कमी असतं. मग तशीच एखादी बॉडी सराउंडिंगमध्ये ठेवली आहे असं ॲश्युम करायचं. सो फर्स्ट वन इज कन्सिडर ए बॉडी placed in surrounding and assume that temperature of body is less than surrounding. Temperature of body is less than surrounding. आणि का म्हणून तुम्ही आईस किंवा आईस्क्रीमचा विचार करू शकता. बॉडी कुठली असेल तर आईस किंवा आईस्क्रीम या प्रकारची बॉडी असू शकते की ज्यामध्ये टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा कमी असतं. मग प्रिव्होस्ट थेअरीनुसार काय होतं, समजा हे आईस आहे, आईस. प्रिव्होस्ट थेअरी काय सांगते की सर्व बॉडीज इमिट करतात, त्याचवेळी रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब पण करतात, असं प्रिव्होस्ट थेअरीचं पहिलं पॉस्ट्युलेट आहे. जस्ट पाहिलेलं, ऑल बॉडीज इमिट रेडियंट एनर्जी ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब रेडियंट एनर्जी फ्रॉम सराउंडिंग एक्सेप्ट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. तर त्या पहिल्या पॉस्ट्युलेटनुसार बॉडी रेडियंट एनर्जी इमिट पण करते आणि ॲब्सॉर्ब पण करते, सराउंडिंगला देते पण आणि सराउंडिंगकडून घेते पण. हे देणं घेणं सतत चालू असतं. फक्त अपवाद एकच की बॉडीचं टेम्परेचर 0 केल्विन नसलं पाहिजे. बॉडीचं टेम्परेचर जर 0 केल्विन नसेल तर बॉडी सतत देत असते रॅडियंट एनर्जी, त्याचवेळी ती सतत घेत पण असते रॅडियंट एनर्जी. आणि त्या फर्स्ट पॉस्ट्युलेटनुसार आपण असं म्हणू शकतो की अकॉर्डिंग टू प्रिव्होस्ट थेअरी बॉडी इमिट radiant energy to surrounding. At the same time, body absorb radiant energy from surrounding. Body emit as well as body absorb radiant energy from surrounding. One body in surrounding, temperature of body is less than surrounding. And according to Prevost theory, body emit as well as body absorb radiations from surrounding. मग बॉडीचं टेम्परेचर कमी असल्यामुळं होतं काय की बॉडी जास्त घेते आणि कमी देते. रेडियंट एनर्जी कमी इमिट करते तर रेडियंट एनर्जी ती जास्त ॲब्सॉर्ब करते. म्हणजेच काय तर रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा रेट ऑफ इमिशनपेक्षा जास्त असतो. बॉडीचं टेम्परेचर कमी असल्यामुळं बॉडी काय करेल, बॉडीचं टेम्परेचर
सराउंडिंगपेक्षा कमी असल्यामुळं सराउंडिंगला ती कमी देईल, तर सराउंडिंगकडून ती जास्त रेडियंट एनर्जी घेईल, कारण बॉडीचं टेम्परेचर कमी आहे. सो इनिशियली रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज ग्रेटर दॅन रेट ऑफ इमिशन. बॉडीचं टेम्परेचर कमी असल्यामुळं बॉडी जास्त ॲब्सॉर्ब करते, म्हणजेच रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा जास्त असतो. कुणापेक्षा? तर रेट ऑफ इमिशनपेक्षा. आणि रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा रेट ऑफ इमिशनपेक्षा जास्त असेल, म्हणजेच बॉडी जास्त एनर्जी घेत असेल आणि कमी एनर्जी देत असेल, तर बॉडीचं टेम्परेचर जे कमी होतं ते काय होईल? तर ते वाढेल. हेन्स इनिशियली टेम्परेचर ऑफ द बॉडी increases. Temperature of the body is initially less than surrounding. As temperature is less than surrounding, then body will absorb more energy and body will less emit energy. That is, rate of absorption is greater than rate of emission. And if rate of absorption is greater than emission, then temperature of the body will increase. But after some time काय होतं? सुरुवातीला असं घडतं की रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन जास्त असतो, रेट ऑफ इमिशन कमी असतो. रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन जास्त असल्यामुळे बॉडीचं टेम्परेचर सुरुवातीला वाढत जातं. पण नंतर काय होतं की रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन इक्वल होतो. आफ्टर सम टाइम रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ इमिशन. आणि ज्यावेळी हे घडतं, वेन रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ इमिशन, देन टेम्परेचर ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट. बघा मी काय म्हणतोय, ज्यावेळी पाठीमागं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन जास्त होता त्यावेळी बॉडीचं टेम्परेचर वाढत होतं. पण नंतर काय होतं की रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन सेम होतो, इक्वल होतो. आणि त्यावेळी मात्र बॉडीचं टेम्परेचर वाढतही नाही आहे आणि कमी होत नाही, तर ते कॉन्स्टंट राहतं. आणि बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं ते किती असतं? तर ते सराउंडिंगच्या टेम्परेचर इतकं असतं. सो वेन rate of absorption becomes equal to rate of emission, then temperature of the body remains constant and it is equal to temperature of surrounding. ज्या वेळेला जेवढी एनर्जी देईल तेवढीच एनर्जी जर बॉडी घेत असेल तर बॉडीचं टेम्परेचर वाढणार पण नाही आणि कमी पण होणार नाही. बॉडी जेवढं देते तेवढंच घेत असेल. आपण एखाद्याला 10 रुपये दिले आणि एखाद्याकडून 10 रुपये घेतले, आपल्याला असणारे पैसे वाढणार पण नाहीत आणि कमी पण होणार नाही. तसं रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ इमिशन ज्यावेळी सेम होतो त्यावेळी बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि तेही किती? तर सराउंडिंग इतकं. सो व्हेन rate of absorption becomes equal to rate of emission, then temperature of the body remains constant and it is equal to temperature of surrounding. आणि ज्यावेळी असं घडतं की बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहिले आणि ते सराउंडिंग इतकं आहे, त्यावेळी आपण काय म्हणतो की बॉडी आता सराउंडिंगशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. ज्यावेळी बॉडीचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सेम होतं आणि त्यानंतर बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, असं ज्यावेळी घडतं त्यावेळी ही बॉडी या सराउंडिंगशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणायचं. थर्मल इक्विलिब्रियम, 1 मिनिट. तर ज्यावेळी बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि ते सराउंडिंग इतकं असतं त्यावेळी बॉडी सराउंडिंगशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणायचं. सो इन सच अ केस बॉडी इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम विथ
सराउंडिंग. आणि ज्यावेळी बॉडी सराउंडिंगशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असते त्यावेळी सुद्धा बॉडी आणि सराउंडिंगमध्ये देणं घेणं चालू असतं. मी काय म्हणतोय, ज्यावेळेला बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि ते सराउंडिंग इतकं होतं त्यावेळी बॉडी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणायचं. थर्मल इक्विलिब्रियममध्ये असताना सुद्धा बॉडी आणि सराउंडिंग यांच्यामध्ये देवाणघेवाण चालूच असते. सुरुवातीला बॉडीचं टेम्परेचर हे कमी होतं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त होतं. टेम्परेचर कमी जास्त असताना बॉडी जास्त घेत होती, कमी देत होती. बॉडी जास्त घेत असल्यामुळे बॉडीचं टेम्परेचर वाढलं आणि ते किती झालं, सराउंडिंग इतकं झालं आणि ते कॉन्स्टंट राहिलं. बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग इतकं झालं, कॉन्स्टंट राहिलं की आपण असं म्हणतो की बॉडी आता थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. थर्मल इक्विलिब्रियममध्ये असताना सुद्धा बॉडी आणि सराउंडिंग यांच्यामध्ये हीट एक्सचेंज देवाणघेवाण चालूच असते. सो व्हेन बॉडी इज इन थर्मल इक्विलिब्रियम देन ऑल्सो बॉडी इमिट ॲज वेल ॲज ॲब्सॉर्ब रेडिएशन. पण काय होतं, जरी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असताना देवाणघेवाण झाली एनर्जीची तरीसुद्धा जेवढं देते तेवढंच घेते. म्हणजेच रेट ऑफ इमिशन अँड रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वलच राहतो. आणि रेट ऑफ इमिशन रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल राहिल्यामुळे बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंटच राहतं. हेन्स देअर टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. तर हे एक्सप्लेनेशन आहे. आता एक्झाम्पलच द्यायचं झालं तर ते असं देता येईल की प्लेट कंटेनिंग आईस अटेन रूम टेम्परेचर आफ्टर सम टाईम. एखाद्या प्लेटमध्ये आपण आईस ठेवलं तर ते आईस तसंच राहतं का? सकाळी ठेवलं होतं दुपारी तसंच आईस राहिलं असं कधी होईल का? तर तसं कधीच होत नाही. तर थोड्या वेळाने आईस त्या रूमचं टेम्परेचर मिळवतं, प्राप्त करतं. मग इथं सुद्धा आईसचं टेम्परेचर रूम या सराउंडिंगच्या तुलनेत कमी होतं. टेम्परेचर ऑफ आईस इज लेस दॅन रूम टेम्परेचर अँड रूम इज द सराउंडिंग. अकॉर्डिंग टू प्रिव्हियस थेरी काय होईल? आईस विल इमिट radiant energy to room. At the same time, ice will absorb radiant energy from room. But temperature of ice is less than room. Therefore, rate of absorption of ice is greater than rate of emission. And as rate of absorption is large, then temperature of the ice increases इनिशियली. बट आफ्टर सम टाइम काय होतं की रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन बिकम्स इक्वल टू रेट ऑफ इमिशन. ॲट दॅट टाइम टेम्परेचर ऑफ आईस रिमेन्स कॉन्स्टंट अँड वी से दॅट इट बिकम्स इक्वल टू रूम टेम्परेचर. अँड देन वी कॅन से दॅट आईस इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ रूम. आणि अर्थातच ज्यावेळी आईस रूमशी थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल त्यावेळी आईस नसेलच, तर त्या आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन झालेलं असेल. जर रूम टेम्परेचर आणि आईसचं टेम्परेचर सेम असेल तर रूम टेम्परेचर किती असतं? साधारण 30 डिग्रीच्या आसपास असतं आणि आईसचं टेम्परेचर 30 डिग्री असत नाही. 30 डिग्रीला आईसचं काय झालेलं असेल तर वॉटर झालेलं असेल. आणि जरी वॉटर झालं, जरी आईस म्हणजेच वॉटर थर्मल इक्विलिब्रियममध्ये आल्यानंतर सुद्धा वॉटर आणि रूम यांच्यामध्ये हीट एक्सचेंज चालूच असतं, परंतु रेट सारखा असतो. रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू रेट ऑफ इमिशन अँड देअरफॉर टेम्परेचर ऑफ वॉटर रिमेन्स कॉन्स्टंट. असं एक्झाम्पल देता येईल.
या उलट आणखी पण देता येईल. हॉट कप ऑफ टी अटेन रूम टेम्परेचर आफ्टर सम टाइम. हॉट कप ऑफ टी जर एखाद्या रूममध्ये ठेवला तर तसाच तो हॉट राहील का? तर तो राहणार नाही, तो थंड होईल. का थंड होईल त्याचं एक्सप्लेनेशन यामध्ये. तर सुरुवातीला हॉट कप जास्त रेडियंट एनर्जी इमिट करेल रूमशी, रूमला जास्त रेडियंट एनर्जी देईल आणि कमी घेईल. जास्त देऊन कमी घेत असेल तर त्या हॉट कप ऑफ टीचं टेम्परेचर अर्थातच काय होईल, कमी होईल. म्हणजेच चहा थंड होईल. आणि काही वेळानं चहा आणि रूम दोघांचंही टेम्परेचर सेम होईल, दोघांचंही टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. आणि ज्यावेळा असं होईल त्यावेळा आपण असं म्हणू शकतो की हॉट कप ऑफ टी इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ रूम. पण तरीसुद्धा हॉट कप ऑफ टी आणि रूम यांच्यामध्ये हीट एक्सचेंज चालूच राहील. हॉट कप ऑफ टी विल इमिट as well as absorb radiations from room, but rate of emission and rate of absorption will be equal, and therefore temperature of hot cup of tea remains constant. Okay, आपण पुढे जाऊ. नेक्स्ट आर्टिकल इज इमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर आर. याच्यामध्ये सुरुवातीला आपण मिनिंग पाहणार आहोत. मिनिंग पाहताना पहिलं पॉस्ट्युलेट जे आहे प्रिओस्ट थेरीचं ते परत एकदा आपण कन्सिडर करतोय की ऑल बॉडीज इमिट रेडियंट एनर्जी ॲट ऑल टेम्परेचर्स एक्सेप्ट अपवाद एक्सेप्ट ॲट ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर सोडून इतर सर्व टेम्परेचर्सला ऑल बॉडीज रेडियंट एनर्जी इमिट करतात. आणि इमिट केलेली रेडियंट एनर्जी क्यू, बॉडीनं इमिट केलेली रेडियंट एनर्जी क्यू ही 4 फॅक्टरवरती अवलंबून असते. 4 फॅक्टरवरती. पहिलं फॅक्टर आहे टेम्परेचर, टेम्परेचर ऑफ बॉडी. दुसरा फॅक्टर आहे नेचर ऑफ बॉडी. तिसरा फॅक्टर आहे एरिया ऑफ बॉडी. आणि चौथा फॅक्टर आहे टाइम ड्युरेशन टी. जर बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल तर बॉडी जास्त रेडियंट एनर्जी इमिट करेल. जर बॉडीचं नेचर रफ असेल, तरीसुद्धा बॉडी जास्त रेडियंट एनर्जी इमिट करेल. बॉडीचा सरफेस एरिया जास्त असेल, सरफेस एरिया, तरीसुद्धा बॉडी जास्त रेडियंट एनर्जी इमिट करेल. आणि जर बॉडी जास्त वेळासाठी टाइम ड्युरेशन जास्त वेळासाठी जर सराउंडिंगमध्ये ठेवली तर ती जास्त रेडियंट एनर्जी इमिट करेल. तर ॲब्सोल्यूट टेम्परेचर, नेचर, एरिया अँड टाइम ड्युरेशन या 4 फॅक्टरवरती रेडियंट एनर्जी इमिटेड क्यू हे अवलंबून असतं असं आपण यानंतर म्हणणार आहोत. सो रेडियंट एनर्जी क्यू emitted by a body depends on 4 factors. One is absolute temperature T of a body. Second, nature of a body. Third, surface area A of a body. And fourth, time duration T for which body emit radiant energy. So, temperature, nature, area and time duration T, these are the 4 factors on which रेडियंट एनर्जी क्यू इमिटेड डिपेंड्स. आता यातल्या काही गोष्टी आपण फिक्स केल्या. बॉडीचं टेम्परेचर फिक्स केलं टी, आणि बॉडी फिक्स केली की ऑटोमॅटिकली बॉडीचं नेचर फिक्स होतं. बॉडी फिक्स केली की बॉडीचं नेचर फिक्स होतं.
ह्या दोन गोष्टी फिक्स केल्या, टेम्परेचर आणि नेचर, तर ह्या राहिलेल्या दोन गोष्टीवरती रेडियंट एनर्जी क्यू कशी अवलंबून आहे याबद्दल आपण कमेंट करणार आहोत. दिलेल्या बॉडीसाठी आणि दिलेल्या टेम्परेचरसाठी बॉडीनं इमिट केलेली रेडियंट एनर्जी ही एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. याचा अर्थ काय, जेवढा जास्त एरिया असेल तेवढी जास्त रेडियंट एनर्जी इमिट होईल. याशिवाय जेवढं टाईम ड्युरेशन जास्त असेल तेवढी जास्त रेडियंट एनर्जी इमिट होईल. म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी आणि नेचर ह्या दोन गोष्टी फिक्स केल्या की राहिलेल्या दोन गोष्टीवरती म्हणजे एरियावरती आणि टाईम ड्युरेशनवरती क्यू कसा अवलंबून आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर यानंतरचं कमेंट असं आहे, इट इज फाउंड दॅट रेडियंट एनर्जी क्यू इमिटेड बाय अ बॉडी ॲट गिव्हन टेम्परेचर गिव्हन ते आपण फिक्स केलं आणि बॉडीमुळं नेचरही फिक्स झालं. बॉडी बदलली तरच नेचर बदलतं. जोपर्यंत बॉडी तीच आहे तोपर्यंत नेचर बदलत नाही. आणि नेचर आणि टेम्परेचर ह्या दोन गोष्टी कॉन्स्टंट असतील तर क्यू रेडियंट एनर्जी क्यू याच्या बाबतीत पहिलं कमेंट, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया ए ऑफ ए बॉडी. क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. ए जास्त, क्यू पण जास्त. ए कमी, क्यू कमी. म्हणजेच क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया ए ऑफ ए बॉडी. सेकंडली, रेडियंट एनर्जी क्यू इमिटेड बाय अ बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम टी फॉर विच बॉडी इमिट रेडियंट एनर्जी. इन शॉर्ट आपण काय म्हणू शकतो, क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए अँड क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. दॅट इज क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. देअरफॉर दोन्ही स्टेटमेंट कंबाईन केली तर एकच स्टेटमेंट असं लिहिता येईल, देअरफॉर क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू टी. पहिलं स्टेटमेंट काय होतं, क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए. दुसरं स्टेटमेंट काय होतं, क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. दोन्ही कंबाईन केली तर क्यू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए इंटू टी. इफ आर इज कॉन्स्टंट, जर आर हा कॉन्स्टंट असेल तर हे जे स्टेटमेंट आहे त्याचं इक्वेशनमध्ये रूपांतर होईल. क्यू इज इक्वल टू आर ए टी. आर इज कॉन्स्टंट, देअरफॉर क्यू is equal to RAT, and this constant R is called as emissive power, की जे आपल्या आर्टिकलचं नाव आहे. आर्टिकलचं नाव होतं emissive power or radiant power. This constant R is called as emissive power or radiant power of a body at given absolute temperature. Q is equal to RAT. हे कसं लिहिता येईल, तर R इज इक्वल टू क्यू अपॉन ए टी. हे इक्वेशन क्यू इज इक्वल टू आर ए टी हे इक्वेशन आरसाठी असं लिहिता येईल, आर इज इक्वल टू क्यू बाय ए टी. आणि ही आरची मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. इमिसिव्ह पॉवर आरची मॅथमॅटिकल डेफिनेशन आर इज इक्वल टू क्यू बाय ए टी. आणि याच्यावरूनच आपल्याला इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन सांगता येते. या इक्वेशनमध्ये 1 मिनिट, या इक्वेशनमध्ये जर ए ची किंमत 1 असेल, टी ची किंमत 1 असेल तर आर ची किंमत क्यू असेल. या इक्वेशननुसार जर ए ची किंमत 1, टी ची किंमत 1 असेल तर आर ची किंमत क्यू येईल. आणि याच्यावरून आपल्याला आरची डेफिनेशन सांगता येते. जर एरिया युनिट असेल, टाईम युनिट असेल
एरिया युनिट असेल, टाईम युनिट असेल, तर इमिट केलेली रॅडियंट एनर्जी म्हणजेच इमिसिव्ह पॉवर. काय म्हणतं परत एकदा ऐका. एरिया युनिट असेल, टाईम युनिट असेल, तर इमिट केलेली रॅडियंट एनर्जी क्यू म्हणजेच इमिसिव्ह पॉवर. इंग्रजीत सांगता येईल की रॅडियंट एनर्जी इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी at given temperature is defined as emissive power of a body at given temperature is defined as a radiant energy emitted per unit area per unit time by a body. तर ही इमिसिव्ह पॉवर आरची डेफिनेशन. Emissive power of a body at given temperature is defined as radiant energy emitted म्हणजेच Q. Emissive power R is defined as Q. पण कधी? Per unit area, per unit time. So emissive power R of a body at given temperature is defined as radiant energy Q emitted per unit area per unit time by a body. याच्यानंतर त्याचे डायमेन्शन्स आणि युनिट पाहणार आहोत. डायमेन्शन्स आर 0 in length, 1 in mass, -3 in time. And the SI unit of emissive power R is joule per meter square per second किंवा वॅट पर मीटर स्क्वेअर. याच्यानंतर आपण नेक्स्ट आर्टिकल कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. आपण पाहिलेलं आर्टिकल कुठलं? इमिसिव्ह पॉवर. आता कुठलं पाहतोय? तर कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी ई. आणि याची डेफिनेशन तशी सोपी आहे. जर एखादी ऑर्डिनरी बॉडी असेल, ऑर्डिनरी, आणि दुसरी परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल. लास्ट व्हिडिओ लेक्चरला आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी पाहिली होती. जी बॉडी सर्वच्या सर्व रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब करते त्या बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हणायचं. तर ही ऑर्डिनरी बॉडी आहे आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. दोघांचंही टेम्परेचर सेम आहे. समजा ते टी इतकं आहे. ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर आहे आणि ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर बी आहे. दोन बॉडीज आहेत, एक ऑर्डिनरी, एक परफेक्टली ब्लॅक. दोन्ही बॉडी ॲट सेम टेम्परेचरला आहेत. दोघांचंही टेम्परेचर सेम आहे आणि ते टी इतकं आहे. ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर बी आहे. असं असेल तर आर बाय आर बी या रेशोला इमिसिव्हिटी ई या बॉडीची, ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्हिटी ई असं म्हणायचं. मग वर्डिंग काय सांगता येईल? द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज द इमिसिव्हिटी ई ऑफ ऑर्डिनरी बॉडी. किंवा असं सांगता येईल, इमिसिव्हिटी और कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑफ ए बॉडी is defined as the ratio of emissive power of a body to emissive power of perfectly black body. Coefficient of emission of a body is defined as the ratio of emissive power of a body to
इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट सेम टेम्परेचर. दोन्ही बॉडींचं टेम्परेचर सेम पाहिजे. तर हे डेफिनेशन. द कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑफ ए बॉडी is defined as the ratio of emissive power of a body to emissive power of perfectly black body at the same temperature. So if R is the emissive power of a body and RB is the emissive power of perfectly black body, then coefficient of emission E is mathematically defined as E is equal to R by RB. Emissive power of a body to emissive power of perfectly black body. This ratio is called as coefficient of emission of a body. Perfectly black body नव्हे. ओके, याच्याबद्दल काही कमेंट्स आहेत. पहिलं कमेंट आहे, जर ही बॉडी की जिला आपण ऑर्डिनरी बॉडी म्हटलं होतं ती सुद्धा जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ईची किंमत 1 असते. सो कोएफिशियंट ऑफ इमिशन ई इज इक्वल टू 1 फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि जर ऑर्डिनरी बॉडी असेल ऑर्डिनरी तर ईची किंमत 0 पेक्षा जास्त परंतु 1 पेक्षा कमी असते. जर बॉडी ऑर्डिनरी असेल तर कोएफिशियंट ऑफ इमिशन ईची किंमत 0 पेक्षा जास्त परंतु 1 पेक्षा कमी असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, जर ऑर्डिनरी बॉडी असेल तर कोएफिशियंट ऑफ इमिशन हा 0 आणि 1 यांच्या दरम्यान असतो. सो फॉर ऑर्डिनरी बॉडी ई इज ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1. For ordinary body is greater than 0 but less than 1. किंवा आपण असं म्हणू शकतो की फॉर अन ऑर्डिनरी बॉडी कोएफिशियंट ऑफ इमिशन ई लाईज बिटवीन 0 अँड 1. तिसरे कमेंट आहे, जर रफ सरफेस असेल रफ बॉडी असेल तर कोएफिशियंट ऑफ इमिशन हा लार्ज असतो. For rough surface, emissivity E is large. Emissivity E for rough surface is large. आणि या उलट शेवटचं कमेंट आहे, रफ सरफेस ऐवजी जर स्मूथ सरफेस असेल, पॉलिश्ड सरफेस असेल, गुळगुळीत चकचकीत सरफेस असेल तर इमिसिव्हिटी ईची किंमत कमी असते. Emissivity E for smooth and polished surface is small. So coefficient of emission E is large for rough surface and coefficient of emission E is small for smooth and polished surface. यानंतर शेवटचा आणखी एक लॉ आपण पाहणार आहोत, किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. आता किर्चॉफ्स लॉ असा आहे, एखादी बॉडी असेल ऑर्डिनरी बॉडी, किर्चॉफ्स लॉचा आशय सांगतोय मी, ऑर्डिनरी बॉडी आणि एक परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओ इज ऑर्डिनरी बॉडी, बी इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे दोन्ही बॉडीज थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत, म्हणजेच दोघांचे टेम्परेचर सेम आहे. ऑर्डिनरी बॉडी याची इमिसिव्ह पॉवर आर आहे, तर ऑर्डिनरी बॉडीचा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर बी आहे आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीचं कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन 1 असतं, त्याची गरज नाही. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए याचा मिनिंग आठवते का बघा, एखाद्या बॉडीवरती जर क्यू इतकी रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट होत असेल तर त्यापैकी क्यू ए इतका पार्ट क्यू ए
इतका पार्ट ॲब्सॉर्ब होतो, क्यू आर इतका पार्ट रिफ्लेक्ट होतो, तर क्यू टी इतका पार्ट ट्रान्समिट होतो. क्यू पैकी क्यू ए इतका पार्ट ॲब्सॉर्ब, क्यू आर इतका पार्ट रिफ्लेक्ट, तर क्यू टी इतका पार्ट ट्रान्समिट. असं जर असेल तर क्यू ए बाय क्यू या रेशोला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असं म्हणायचं. हे पाठीमागच्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिले. अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड, टोटल अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट यांच्या रेशोला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असं म्हणायचं. तर ते पाठीमागचं जाऊ द्या. ही ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर आर आहे, तर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए इतका आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी बीचं इमिसिव्ह पॉवर आर बी आहे. तर किर्चॉफ्स लॉ असं सांगतो, किर्चॉफ्स लॉ आर बाय ए इज इक्वल टू आर बी. आर बाय ए इज इक्वल टू आर बी हे किर्चॉफ्स लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. किंवा शब्दात सांगायचं म्हटलं थोडक्यात तर असं म्हणता येईल, दी रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इट्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन is equal to emissive power of perfectly black body. The ratio of emissive power of a body to its coefficient of absorption is equal to emissive power of perfectly black body at same temperature and for all wavelength. असं पण पुढं प्रिसाइजली म्हणता येईल. तर ते किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट असं आहे, ॲट ए गिव्हन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आर ऑफ ए बॉडी टू इट्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर आर बी ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर अँड फॉर ऑल वेवलेन्थ्स. दॅट इज आर बाय ए इज इक्वल टू आर बी. हे जरी लक्षात ठेवलं तरी हे सांगता येतं वर्डिंग, ॲट ए गिव्हन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इट्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट सेम टेम्परेचर अँड फॉर ऑल वेवलेन्थ्स. आता आर बाय ए इज इक्वल टू आर बी हे असं पण लिहिता येईल, आर बाय आर बी इज इक्वल टू ए. ए आणि आर बी इंटरचेंज केले की तुम्हाला असं लिहिता येईल की आर बाय आर बी इज इक्वल टू ए. आता आर बाय आर बी काय आहे जस्ट पाहिले आपण, जस्ट पाहिले द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ए बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ इमिशन ई ऑफ ए बॉडी. तर आर बाय आर बी ही ईची डेफिनेशन आहे, स्मॉल इच, बट आर बाय आर बी इज इक्वल टू ई. मग आर बाय आर बी इज इक्वल टू ई असेल तर हे इक्वेशन कसं लिहिता येईल? सिंपल आहे, तर ई इज इक्वल टू ए असं लिहिता येईल. ई इज इक्वल टू ए. आणि हे सुद्धा किर्चॉफ्स लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे. हे तर आहेच, आर बाय ए इज इक्वल टू आर बी हे किर्चॉफ्स लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, परंतु ई इज इक्वल टू ए हे सुद्धा किर्चॉफ्स लॉचं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट आहे. जसं आर बाय ए इज इक्वल टू आर बी वरून हे स्टेटमेंट सांगतो, तसं ई इज इक्वल टू ए याच्यावरून सुद्धा आणखी एक स्टेटमेंट सांगता येईल. आणि त्यात सांगता येईल, फॉर ए बॉडी इन ए थर्मल इक्विलिब्रियम कोएफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू इट्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. हे सोपं आहे,
हे वरच्यापेक्षा हे सोपं आहे. ई इज इक्वल टू ए वरून सांगणं. कसं सांगायचं? फॉर ए बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम कोएफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू इट्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. तर हे किर्चॉफ्स लॉचं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट. फॉर ए बॉडी इन थर्मल इक्विलिब्रियम कोएफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू इट्स कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. तर आज आपण काय काय पाहिलं? प्रिओस थेअरीचे पॉस्च्युलेट्स पाहिले, प्रिओस थेअरीचं एक्सप्लेनेशन पाहिलं, इमिसिव्ह पॉवर आरचा मिनिंग पाहिला, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ इमिशन ई स्मॉल ई त्याचा मिनिंग पाहिला आणि शेवटी किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंट पाहिलं. थांबूया इथं. धन्यवाद.